सावित्रीबाई फुले यांनी 18 जानेवारी 1852 रोजी पुण्यात एका विशेष हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी हळदी-कुंकू हा केवळ धार्मिक सण नसून स्त्रियांना एकत्र आणण्याचे एक माध्यम होते. त्या काळात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती. सावित्रीबाईंनी या कार्यक्रमात सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना एकत्र बोलवले होते. उच्चवर्णीय स्त्रियांनी दलित किंवा कष्टकरी स्त्रियांच्या हाताला स्पर्श करणेही जिथे पाप मानले जाई, तिथे सावित्रीबाईंनी सर्वांनाच एकाच जाजमावर बसवून एकमेकींना तिळगुळ घ्यायला लावले. तिळगुळ घ्या, गोड बोला ह्या म्हणीचा उपयोग सावित्रीबाईंनी सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी केला. त्यांनी स्त्रियांना एकत्र करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्यातील न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न केला.